भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती, 7 तारखेनंतर पाकिस्तानकडून ज्या कुरापती काढल्या जात होत्या, त्या पार्श्वभूमीवर आज आपण संवाद साधूया. आपल्या सगळ्यांना एक लक्षात आलं असेल, यावेळेला सातत्यानं माध्यमांवर बातम्यांमधून एक गोष्ट समोर येत होती, ती म्हणजे पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला. भारतानंही प्रत्युत्तरादाखल ड्रोन हल्ला केला. यावेळेला प्रामुख्यानं ड्रोन वापरले गेले. हे ड्रोन म्हणजे काय, ते का वापरले जातात? आतापर्यंत ड्रोन हे माहिती संकलनाकरता, व्हिडिओ काढण्याकरता, छायाचित्र काढण्याकरता वापरले जात होते असं आपण ऐकलो. आता मात्र युद्धाकरता ड्रोन वापरले जातात. तर या ड्रोनची पार्श्वभूमी काय, म्हणजे ड्रोन युद्धामध्ये वापरण्याची पार्श्वभूमी काय, कोणी ते सगळ्यात आधी वापरले आणि भारतानं यावेळेला ज्या ड्रोनचा वापर केला ते ड्रोन कोणते, आपल्याकडे म्हणजे भारताकडे कोणकोणत्या प्रकारचे ड्रोन आहेत, या सगळ्या विषयीची माहिती या व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थोडीशी माहिती मी लिहून सुद्धा ठेवलेली आहे, जेणेकरून त्या ड्रोनचे उच्चार, त्या ड्रोन विषयीचे अपडेट तुमच्यापर्यंत चुकीचे जाऊ नयेत. सगळ्यात आधी तर आपण 7 मेला 9 ठिकाणी स्ट्राईक केलं, म्हणजे एअर स्ट्राईक केलं आणि ते दहशतवादी तळ पाकिस्तानातले आणि POK मधले उद्ध्वस्त केले. याच्या पाठोपाठ पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या. कुठेतरी पाकिस्तानला स्थानिकांना उत्तर द्यायचं होतं, त्यामुळे त्यांनी तणावाची परिस्थिती निर्माण केली. एका बाजूला सीमा भाग जो आहे, त्या सीमा भागावर गोळीबार करायला सुरुवात केली. सतत सलग गोळीबार सुरू होता आणि 8 मेच्या रात्री आणि 9 मेच्या रात्री ड्रोनचे हल्ले करण्यात आले. हे ड्रोनचे हल्ले पाकिस्तानकडून सुरुवातीला झाले. खूप मोठ्या प्रमाणात ड्रोनचे हल्ले झाले. जी अधिकृत माहिती पत्रकार परिषदेमध्ये संरक्षण खात्याकडून देण्यात आली आहे, तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्ही ती ऐकली वाचली देखील असेल. आपल्याला आपल्या परराष्ट्र खात्यानं म्हणजे परराष्ट्र सचिवांची आणि एअरफोर्स प्रमुख आणि आर्मी प्रमुखांची जी पत्रकार परिषद झाली, त्यात अधिकृत माहिती अशी मिळाली की पहिल्या दिवशी म्हणजे 8 मेच्या रात्रीत हा हल्ला पाकिस्ताननं केला. कुरापती पाकिस्ताननं काढायला सुरुवात केली आणि साधारणपणे भारताच्या 36 ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. एकूण 400 ड्रोन डागण्यात आले. 1-2 मिसाईल्स, काही लढाऊ विमानं सुद्धा वापरण्यात आली. भारताविरोधात ही कारवाई पाकिस्ताननं केली. हे उत्तर पाकिस्तानचं होतं, कुरापती होत्या पाकिस्तानच्या. पण भारतानं चोख उत्तर दिलं. कुठलाही ड्रोन हा भूमीपर्यंत पोचूच दिला नाही, त्याला हवेतच फोडण्यात आला. त्याचे फक्त तुकडे खाली पडले आणि त्या तुकड्यांमुळे काही नुकसान झालं असेल, काही आग लागण्याच्या घटना घडल्या असतील तर तसं झालं. पण शेवटी भारतानं फक्त अवशेषच आणि राखच त्या ड्रोनची खाली पाडली. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तपासणी सुद्धा केली आपल्या सैनिकांनी की ते ड्रोन जिवंत आहे का, त्या ड्रोनचं काही अवशेष अग्नी निर्माण करणारे आहेत का, हे सगळं पण तपासलं गेलं. प्रत्येक ठिकाणी जिथे ड्रोनचे अवशेष सापडले आणि तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. पुन्हा एकदा सांगते, एकूण 36 ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. ड्रोनने हल्ला केला आणि 400 ड्रोन पाठवण्यात आले. सगळ्यात आधी हे ड्रोन युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा युद्धाच्या परिस्थितीमध्ये कोणी वापरले, तर अमेरिकेकडून पहिल्यांदा या ड्रोनचा वापर झालेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेकडून पहिल्यांदा 21व्या शतकात या ड्रोनचा वापर झालेला आहे. आणि गेल्या काही वर्षातली जर परिस्थिती आपण बघितली तर रशिया आणि युक्रेन या युद्धात सुद्धा, रशिया आणि युक्रेनच्या युद्धात सुद्धा आपल्याला ड्रोन हल्ला झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. म्हणजे आधी अमेरिका, त्यानंतर रशिया, मग युक्रेन, पाठोपाठ आता भारतानं सुद्धा पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल जो हल्ला केला, लाहोरमध्ये जो भारताकडून हल्ला करण्यात आला, तो ड्रोनचा हल्ला होता. आणि त्या म्हणजे त्या हल्ल्यामध्ये भारतानं लाहोरवर जो ड्रोन हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये हॅरॉप हे आपण ड्रोन वापरलेलं होतं. आता बघूया की भारताकडे कोणकोणती ड्रोन आहेत, कोणकोणत्या नावाची आणि काय क्षमतेची ड्रोन आहेत. तर ड्रोनचा सगळ्यात आधी उपयोग काय ते बघूया. ड्रोनचा उपयोग काय, तर ड्रोन बराच वेळ हे हवेमध्ये घिरट्या घालू शकतं. म्हणजे ते पाठवल्यावर लगेच धडकतं असं नाही, तर ते लक्ष्याच्या ठिकाणी जाऊन कितीतरी वेळ घिरट्या घालू शकतात.
त्याला लक्ष अत्यंत योग्य पद्धतीने दिसलं की मग ते लक्ष दिसल्यावर त्याला धडक देतं, म्हणजे टार्गेट दिसलं की त्याला धडक देतं. ही दुसरी त्याची खूबी आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताकडे कोणकोणते ड्रोन आहेत आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला समजून घ्यायचंय. पण त्याआधी ड्रोन का वापरला जातो युद्धजन्य परिस्थितीत किंवा युद्धात, त्याचे काय फायदे आहेत ते थोडेसे समजून घेऊया. एकतर ड्रोन इकडनं डागला की लगेच तो धडकतो असं नाही, तर तो लक्ष जोपर्यंत आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, टार्गेट जोपर्यंत स्पष्टपणे दिसत नाही तोपर्यंत तो ड्रोन हवेत घिरट्या घालू शकतो. लक्ष्याचा अचूक अंदाज आला, टार्गेट आपल्याला दिसलं की मगच तो धडकू शकतो. हा दुसरा महत्वाचा भाग. तिसरं म्हणजे ड्रोन पाठवल्यामुळे मानवी जीविताचा धोका टळतो, म्हणजे सैनिक आपले वाचतात, सैनिकांचा जीव वाचतो. त्यामुळे माहिती संकलन करणं आणि त्या ठिकाणची निगराणी करणं, चौकशी, तपासणी, माहिती गोळा करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ड्रोन वापरला जातो. फक्त तो धडकतो आणि ब्लास्ट करतो असं नाही, तर तो माहिती संकलनाकरता आणि तिथलं मॅपिंग जे आहे ते बघण्याकरता सुद्धा ड्रोन वापरला जातो. त्याचबरोबर खर्चात ड्रोनमुळे बचत होते. ड्रोन हे साधारणपणे जितक्या आकाराचं असेल आणि जितकी क्षमता असलेलं असेल त्याप्रमाणे त्याचा खर्च असतो, त्यामुळे त्याच्या खर्चामध्ये बचत होते. आता बघूया की भारताकडे कोणकोणते ड्रोन आहेत आणि त्याची क्षमता काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे हेरॉप हे ड्रोन आहे आपल्याकडे. भारताकडे हेरॉप हे ड्रोन आहे. पाकिस्ताननं असा दावा केलेला आहे आणि त्याला दुजोरा भारतानं सुद्धा दिलेला आहे की हेरॉप हेच ड्रोन आत्ता पाकिस्तान विरोधात कारवाईमध्ये वापरलं गेलं. आणि पाकिस्ताननं सुद्धा हा दावा केलाय की लाहोरमध्ये जे अवशेष मिळाले ड्रोनचे ते हेरॉप ड्रोन होतं, जे भारतानं लाहोरवर डागलं. त्यामुळे दोन्ही देशांकडनं या गोष्टीचा दुजोरा आलाय की हेरॉप हे ड्रोन वापरलं गेलं. आता हेरॉप ड्रोन काय, हेरॉप ड्रोनची खूप चांगली रेंज असते. 1000 किलोमीटर इतकी त्याची रेंज असते. खूप लांबपर्यंत ते जाऊ शकतं हेरॉप ड्रोन. हवेत 9 तास ते उडू शकतं, म्हणजे हवेत 9 तास उडू शकतं आणि घिरट्याही मारू शकतं खूप वेळ. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे. त्या हेरॉप ड्रोनमध्ये अँटी रडार तंत्रज्ञान लावलेलं असतं. त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राईक एखाद्या भागावर करू शकतं, इतकी मोठी क्षमता या हेरॉप ड्रोनची असते. आणि 23 किलोपर्यंत, लक्षात घ्या, 1-2 नव्हे, 23 किलोपर्यंत वॉरहेड बॉम्ब हे वाहून नेऊ शकतात, इतकी क्षमता या ड्रोन्सची असते. त्यामुळे यावेळी भारतानं हेरॉप ड्रोन वापरला पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल हल्ला करताना किंवा त्यांना उत्तर देताना, असं सांगितलं जात आहे. भारताकडे अजून एक ड्रोन आहे, तो आहे हेरॉन मार्क 2 असा ड्रोन. हेरॉन मार्क 2 हा ड्रोन आहे. तो ड्रोन काय आहे, तर तो अजून जास्त रेंजचा आहे. तो 3000 किलोमीटर रेंजचा ड्रोन आहे. 24 तास तो हवेत उडू शकतो. म्हणजे हेरॉप पेक्षा हेरॉन मार्क 2 हा उच्च प्रतीचा ड्रोन आहे. रडार IR कॅमेरा त्याच्यात बसवण्यात आलेला आहे आणि लक्ष्याबद्दल अचूक आणि आवश्यक माहिती हे हेरॉन मार्क देऊ शकतात. फार महत्वाची ही गोष्ट आहे की या हेरॉन मार्क 2चं रेंज ही 3000 किलोमीटर पर्यंत आहे आणि 24 तास तो हवेमध्ये उडू शकतो. आपल्याकडे अजून एक ड्रोन आहे आणि त्याचं नाव आहे स्काय स्ट्रायकर. पुन्हा एकदा नाव आहे का, स्काय स्ट्रायकर असं त्याचं नाव आहे. हा ड्रोन भारताकडे आहे. हा ड्रोन ज्याची निर्मिती बंगळुरूमध्ये होते. म्हणजे आपण एक करार परदेशी म्हणजे इस्रायल बरोबर आपण एक करार केलेला आहे आणि त्या करारानुसार त्याचे जे काही महत्त्वाचे पार्ट्स असतील ते इस्रायलमधून आले असतील, पण त्याची निर्मिती मात्र बंगळुरूमधनं होते आहे. हे आहे स्काय स्ट्रायकर ड्रोन. हा जो स्काय स्ट्रायकर 2 आहे त्याची 100 किलोमीटर पर्यंत रेंज आहे आणि 10 किलो वॉरहेड वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा आवाज कमी आहे, ते पटकन डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे अचूक मारा करू शकतं. लक्षात येण्याच्या आधी पटकन मारा होऊ शकतो. त्यामुळे हे स्काय स्ट्रायकर फार महत्त्वाचं ड्रोन आहे. त्याची निर्मिती बंगळुरूमध्ये होते आणि जसं मी म्हटलं की 100 किलोमीटरची रेंज आहे, 10 किलो वॉरहेड वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे आणि आवाज त्याचा कमी असतो, ते थोडंसं पटकन नजरेत पडत नाही. त्यामुळे हे स्काय स्ट्रायकर खूप महत्त्वाची भूमिका बजावतं.
भारताकडे असे 3-4 प्रकारचे महत्त्वाचे ड्रोन्स आहेत. हे ड्रोन्स आहेत ते मागच्या काही काळामध्ये रशिया, इस्रायल, अमेरिका यांच्याबरोबर वेगवेगळे व्यापार करार करून आपण घेतलेले आहेत किंवा त्याचे DNA घेतलेले आहेत आणि मग ते इकडे बनवलेले आहेत, असंही काही घडलेलं आहे. तर आपल्याकडे आत्ता जो भारताने वापरला तो हेरॉक ड्रोन होता अशी माहिती मिळते. या ड्रोन संदर्भातली अजून काही महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.